नमस्कार मंडळींच्या मित्रांनो, मी श्रेया. आमच्या पहिल्या व्लॉगच्या श्रीगणेशा करण्यासाठी नववधूला टाटा करून आम्ही नारायणपूर ठिकाण निवडलं. पण आमचा प्लॅन सगळ्या जनतेला आधीच समजल्यामुळे त्यांनी हा आमच्या रस्त्यात भयानक गर्दी करण्याचा कट रचला. त्यांच्या ह्या कटाला चकवून आम्ही कात्रचा बोगदा अगदी सहज ओलांडला. पाट्यावर पोचून सगळीकडे आनंदी आनंद झालेला पाहून आमच्या नानांनी मात्र माझा आनंद पाट्यावर न मारता माझ्या हातात वेफरचा पुडा चिटकवला. पण माझ्या उपवासाच्या दिवशी माझ्या नवऱ्याला आनंदाने वडापाव खाताना बघून माझा आनंद परत फाट्यावर गेला ना. आम्ही आमच्या गाड्यांच्या अड्ड्यावरती सुखरूप सोडून नवऱ्याने खाल्लेल्या वडापावाची शिक्षा म्हणून मी सगळ्यांना मंदिरापर्यंत चालत नेलं होतं. वाटेत भेटलेल्या हनुमंताला माझ्या नवऱ्याची जरा जीव आवर अशी भोळी बावडी रिक्वेस्ट करून सगळे मंदिराच्या दरवाज्यात पोहोचले. मला पुढची गर्दी बघून मागची लागलेली सुरुवातीची गर्दी अगदी तीव्रपणे आठवली. पण डोकं शांत राहावं म्हणून गेल्या गेल्या सगळ्यांनी आपल्या कपाळावर गंध लावून घेतले. पण माझ्या नवऱ्याने आधी हिचं डोकं शांत करा म्हणून मला गंध लावायला सांगितला. मी पण नवऱ्याकडं मग तिरपा कटाक्ष न टाकता दात दाखवत आपले भाग्यशाली कपाळावरती गंध लावून घेतला. पण मग जर मला सहन करायचं आहे तर माझ्या नवऱ्याचंही डोकं गारावं ना, म्हणून त्या मुलीने न सांगताच माझ्या नवऱ्याच्याही कपाळाला गंध लावून टाकला. टेंगरून कसं दर्शन घेऊन मनूला घेऊन पहिली बाहेर पडले. थोड्या वेळ भजन ऐकून स्वामीच्या छान मूर्त्या बघितल्या. मगाशी खाल्लेल्या वडापावची भरपाई म्हणून माझ्या नवऱ्याने मला एक अंजीर आणून दिलं. पुढे जाऊन वाटेत डाळींची दुकानं दिसली. तिथून गोट्याची डाळ घेऊनच टाकू म्हणलं अर्धा किलो. आमच्या तर पोटापाण्याची सोय झाली. पण आता गाडीचं काय म्हणून मग तिच्या पण थोडं पोटात पेय ढकललं आणि परत मग आमच्या पोटाची वाट लावायला निघालो. हॉटेलमध्ये बाहेरचं खाणं वाईट असं किती थोरा मोठ्यांनी सांगितलं तरी आपण माती खायचं सोडतो का? 9 ते 13 हॉटेलांना आम्ही टाटा बाय बाय करून शेवटी ह्या हॉटेलला चरणस्पर्श लावले. सूप तर आम्ही आल्या पावली परत पाठवलं, कारण की त्याचा डार्क सोयाशी संबंध जरा जास्तच डार्क होता. माळकरी म्हणून पापड आणि काकडीपासून सुरुवात केली. पण नवऱ्याचा खाण्याचा स्पीड बघता आपल्याला इथेच नवरा ठेवून जाईल म्हणून आपलं मी तोंड चालू केलं. दिव्याखाली अंधार असतो, पण ह्या दिव्याखाली झाडं होती आणि आम्ही दिव्याखालून जात होतो. इतकं सुंदर दत्तांचं मंदिर इतकं छान डेकोरेट केलं होतं. अशा पद्धतीने आमचा दिवस संपला.